कितीही मोठे झालो, कुठेही असलो, तरी शाळा आणि शाळेच्या आठवणींसाठी आपल्या मनात नेहमीच एक आपुलकीचे स्थान असते. आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने जर त्या आठवणी पुन्हा जगायला मिळणार असतील तर? निमगाव केतकी येथे श्री केतकेश्वर विद्यालयात सन 1974-75 सालातील माजी विद्यार्थ्यांचा भरलेला स्नेह मेळावा आयोजित केला होता. आणि याच माध्यमातून तब्बल 47 वर्षानंतर म्हणजेच बहुतांशी विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक झाले आहेत असे सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आल्याने सर्वांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले होते. शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. करोडो रुपये दिले ना तरी कधीच न बघायला भेटणारे दिवस म्हणजे शाळा. विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. ओढ ज्ञानपंढरीची. चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी, वाट पाहे रे आपली, आज ज्ञानाची पंढरी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक S.B. शिंदे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी पुणे जिल्ह्याबाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात, घेऊ डोळ्यात भरून. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. होतो तेच बरं होतं, पण कधीतरी मोठं होईल. आपण एकत्र आलो म्हणजे अप्पा चांदणे, त्यांचा सहकारी वर्ग मोहन पाटील, बोलायचं म्हणलं तर सरांचे शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचन, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेह संमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये शोभा शहा, शकुंतला भोंग, हेमलता बडवे, मीना डोईफोडे, शिवाजी यादव, मोहन पाटील, दिलीप मिसाळ, निजाम मुलाने, मच्छिंद्र चांदणे यांनी मनोगतात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले निवृत्त शिक्षक S.B. शिंदे, K.B. अवसरे, K.S. शिंदे, K.L. वटे, R.S. गायकवाड, A.A. देसाई, यावेळी प्राथमिक शिक्षक प्रताप देवकर, दशरथ पारवकर यांचा घरी जाऊन शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या सर्व निवृत्त शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र चांदणे, भानुदास राऊत, दादाराव आदलिंग, दिनकर बनकर व प्रभाकर शेंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य RD चव्हाण, डॉक्टर व्होरा, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, बोराटे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औदुंबर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्यकुमार उपाध्ये व संजय कुलकर्णी यांनी केले व आभार छगन भोंगळे यांनी मानले. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्याही गुरूंच्या चरणी चला मस्तक टेकवू. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.